काय सकाराम कुठं चालला? इथे शेतात चाललोय. कशासाठी? ते मिरची आणण्यासाठी. मला योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे मला यंदा मिरची काढू वाहू कटाळा. अरे अण्णा, ते मिरचीच्या वावरात तुकाराम बसलेले दिसतोय. काय बसलाय? चिंतेत बसलेले दिसतोय. चल वर बघू. चल. काय तुकाराम, काय डोक्याला हात लावून बसलाय? काय चिंता पडली तुला? अरे सखाराम, हे मिरचीला जरा बोकड्याच पडलाय. ती सुधारणा असंच झालंय बघ. सारं वावर सारं बोकड्यावानी पडलंय. आणतोय औषधं फवारतोय, खतं सोडितोय. कुणी म्हणलं मल्चिंग करलंय मिरची सुधरंग. ही मल्चिंग केली बघ, पण काय मिरचीला मिरचीची आहे नाही बघ. हे बघ, नुसतं असं करून बघितलं का तर नुसते फुलं चमकत येतात आणि गळून जातात बघ. काय आघारी आहे ना काय व्हाय ना. म्हणलं होतं जरा चलन बघ, हे उपरनं फाटलंय, हे जरा घ्यायचं होतं. पत्रे गाळायला लागले, ते बदलायचे होते बघ. पोरीचा सुपारी फोडून ठेवली, तिचं लगीन करायचं पडलंय. छोटी मोठी म्हणलं एखादी गाडी घ्यावा, ती मोडकी तोडकी या मिरच्या वायाला असा लय खर्च चाललाय. गाडी घ्यायची होती, पण काय करावं बघ, ही मिरचीच साथ द्याय ना. लय पैसा चाललाय. याजानी काढीला याला औषधं आणलेत फवारलेत, पण काय सुधरा नाहीच बघ. अरे तुकाराम, चिंता कसली करतोय? मला ना यंदा योग्य मार्गदर्शन मिळालं आणि भरघोस पीक पण निघालंय. अरे शक्य एवढं कशामुळं झालं तुला? हो, थांबा, मी आलो तिकडे. काय चर्चा चालली तुमची? काय विषय चालला तुमचा? काय नाही, माणसं जमलेत. अहो साहेब, ती सकाराम पण आलता बरं का माझ्याकडे, पण त्यांनी मला सांगितलंय, पण मला माझ्या डोक्यात नाही शिरलं बघा एवढं. हे डबे आणलेत बघा, आणतोय डबे, याच्यानी पैसे काढलेत. हे कुणी म्हणतं हे डबा आण, कुणी म्हणतं हे डबा आण, आणि आणतोय डबे फवारतोय. मनक्यात गॅप पडाय बघा. आणि हे याला फुटाण्याच काही व्हाय ना. हे सारं केलंय आणि डोकं हँग झालंय बघा. आता काय करावं काय नाही, बंद पडलंय. अहो, चिंता कशाला करताय? आपल्या शिरोड तालुक्यामध्ये बीड चौकात जिजामाता ॲग्रो एजन्सीचं दुकान आहे. तिथं जायचं आणि त्याने सविस्तर माहिती देतात बघा. तर सगळे औषधं भेटतात, माहिती देतात. तिथं जावा तुम्ही एक बार. ती पत्ता आहे त्यांचा. बघू द्या साहेब. हां, धन्यवाद बरं का साहेब तुमचे. मी ना आता सखारामने सांगितल्याप्रमाणे याच्या दुकानामध्ये जाणार, त्या साहेबाला विचारून घेणार काय आणायचं आहे काय नाही. आणि यांनी मला ह्या कोकाटे बंधूंनी सांगितलं, आणि तिथं गेल्यावर माझी मिरची सुधारणार, मला गाडी भेटणार, माझं कल्याण होईल बरं का. अहो तुकाराम, चिंता कशाला करताय? आपलं जिजामाता ॲग्रो एजन्सीमध्ये बघा, खतं, बियाणे, औषधं, ठिबक, मल्चिंग हे एकदम होलसेल दरात भेटतं बघा. चिंता करण्याची काही गरज नाही. खरं आहे साहेब, तुम्ही दोघं आले, माझं शेतीचं कल्याण होईल. आणि मला काही दुकानदारांनी लई फसवलंय. जे नाही ते माझ्या भरती केलंय. मी याजाने पैसे काढून आणलंय, पण तुमचं ना ऐकणार. खरंच ह्या लालक्या रंगात मला दिसत नाही, पण चष्मा घालून बघन बघ. खतं भेटतात, औषधं भेटतात, हे मल्चिंग काय म्हणते ते पण भेटतंय, ठिबकं भेटतंय. मग सारं एका जाग्यावर आणि 10 रुपयांनी स्वस्त तुमच्याच दुकानात घेईन बरं का. आणि मला पत्ता दिलाय, मी खरंच तुमच्याच दुकानात घेणार. अरे सखाराम, आता काय करू आपण? आता आभळ आलंय आणि मोटर सुरू करायची पडली. तिकडं तारा तुटल्यात म्हणतात. जोडू एकदा, मोटर सुरू करू, आणि तुला घेऊन ना तुझ्या शेतीप्रमाणे मी शेती करीन. आणि या दुकानातून दोघं औषध आणू बरं का. जाऊ दोघं पण. शेतकरी मित्रांनो, जिजामाता ॲग्रो एजन्सीमधूनच खते बियाणे खरेदी करा. धन्यवाद साहेब, धन्यवाद. खरंच येऊयात बरं का. आणि तुम्ही सांगितल्यानंतर आमची शेती सुजलामच करूयात. तुमचे अभिनंदन बरं का. धन्यवाद.